श्री स्वामी समर्थ। मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई मौली मंदिराचे संस्थापक सदस्य श्री PR कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे यांना मी इथं आमंत्रित करतो। त्याचबरोबर स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका यांनाही इथं मी आमंत्रित करतो। आपण त्यांच्या सर्वांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 16 जानेवारी 2025। 16 जानेवारी ही तारीख अशी आहे। 16 जानेवारी 1681 संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि बरोबर आज 444 वर्ष झाले ना। 444 आजचा दिवस तसा फार खूप महत्त्वाचा आहे। संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकल्यानंतर कसे छातीमध्ये स्फुरण चढून येतं। आज मी माझं नाव दिनेश हल्ल्याळ सांगतो। सद्गुरू दादा महाराज आहेत, ताई माऊली आहेत, शैलेश आहेत, ते शैलेश, त्यांचं नाव शैलेश सांगतात। आज हे कशामुळे? फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यामुळे। संभाजी महाराजांचा कार्यकाल किती? 8 वर्ष, 9 वर्ष, 1681 ते 1689 म्हणजे 8च वर्ष। 8 वर्षामध्ये त्यांनी साधारणतः 120 किंवा 121 लढाया झाल्या आणि छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव एकटे असे आहेत की एकही लढाई हरले नाही असे छत्रपती संभाजी महाराज। आणि त्यांचा आजचा हा 444वा म्हणजे वर्धापन दिन म्हणू किंवा काय राज्याभिषेक सोहळ्याचा आजचा दिवस आहे तो 444वा। आणि अशा ह्या पुण्यदिनी ज्यांच्या हस्ते महाआरती झाली, खरोखर ते खूप भाग्यवानच आहेत ना। आमच्या दृष्टीने तर ते खरोखर खूप भाग्यवान आणि आम्हाला सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो। असे श्री शैलेशजी धर्माधिकारी आणि त्या सहचारिणी प्रियांकाताई यांच्या उभयतांच्या हस्ते आज महाआरती झाली। आणि खरं तर हा घबाड योगच आहे म्हणायचं, कारण आज ज्यांचा प्रसाद होता, एका स्वामी भक्तांचा प्रसाद होता। आणि इथं माहिती आहे की फक्त नाव सांगायचं नाही कोणाचं, असं स्वामी भक्त असे बरेच आहेत, ते म्हणतात फक्त आम्हाला प्रसिद्धी नको, आमचा प्रसाद। जे आता स्वामी भक्त इथंच बसले असतील, कोण आहे ज्यांचा प्रसाद आहे त्यांनाच फक्त माहिती आणि सद्गुरूंना माहिती। तर असे आज घबाड योग ज्यांना आहे ते शैलेशजी धर्माधिकारी आणि त्यांच्या सहचारिणी प्रियांकाताई यांना मी आमंत्रित करतो इथं व्यासपीठावर आणि सद्गुरूंना मी विनंती करतो त्यांचा यथोचित सन्मान करावा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। शैलेशजी हे आपल्या सद्गुरूंचे जे गुरु आहेत, म्हणजे प्रथम गुरु जे म्हणतात, त्या ज्योत्स्नाताई धर्माधिकारी तळेगावला राहणारे त्यांचे सुपुत्र आहेत। आणि खरं म्हणजे शैलेशजींच्याकडे बघितल्यानंतर खरं एक मानसिक समाधान मिळतं, म्हणजे चेहरा कसा प्रसन्न असतो। म्हणजे सद्गुरूंच्याकडं जसं बघितलं, सद्गुरूंची म्हणजे खरं तो परिवारच, त्यांचे एकंदर कुटुंबीय जे आहेत त्यांच्याकडं बघितल्यानंतर म्हणजे ताई माऊली म्हणा, दादा महाराज, त्यांच्या ज्या ताई माऊलींच्या ज्या बहिणी आहेत, 7 बहिणी, तर त्यांच्या प्रत्येकाचा चेहरा अतिशय म्हणजे समाधान, इतकं म्हणजे असं की पूर्णपणे समाधानी वृत्ती, त्यांच्याकडं बघितल्यानंतर आपल्याला समाधान मिळतं। तसं शैलेशजींचं असं आहे, प्रियांकाताईंचं पण तसंच आहे की असे ही समाधानी वृत्ती। म्हणजे माणसाचं कसं असतं की
काही काही वेळा असं होतं की कितीही मिळालं तरी सुख मिळत नाही, समाधानच मिळत नाही हो. नुसतं पाहिजे 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 असं म्हणतात. पण ज्यांच्याकडं दानत असती, ज्यांच्याकडं देण्याची वृत्ती असती, ते कायम समाधानी असतात बघा. त्यांच्या चेहऱ्यावर कायम समाधान मिळतं. तर अशी ही दानत वृत्ती ही संपूर्ण ही ह्या परिवाराचे, कुटुंबियांचे, परिवार म्हटला तर स्वामी परिवार आपला अख्खा परिवार येतो. आणि सगळे स्वामी परिवारामधले सगळे सदस्य स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी असेच आहेत. देण्याची वृत्ती प्रत्येकाकडे. कोणी म्हणत नाही की मला हे पाहिजे, मला हे असं म्हणतो. प्रत्येकजण म्हणतो मला द्यायचं आहे, मला द्यायचं आहे, मला काहीतरी इथं सेवा करायची. म्हणजे मग सेवा ही कुठल्याही प्रकारची असते, दानत हे त्याच प्रकारचा येतो. असे हे शैलजी धर्माधिकारी, म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र खरं कोल्हापूर आहे. आज इथं आलेले आहेत. तो घवाडी उगाच असेल तो शैली बोलणार. मी शैलेजींना विनंती करतो की कृपया 2 शब्द आपण इथं बोलायचं. श्री स्वामी समर्थ. शैलेजी हॅलो. श्री स्वामी समर्थ. काकांनी जसं सांगितलं तसं खरंच आज योग आहे. मला नवीन नोकरी, मी आता नाशिकला कंपनी आहे वा, आणि तळेगावातनंच काम करतो. बरं. कामाची वेळ जास्त असल्यामुळे मी बरेच दिवस दर गुरुवारी असं म्हणतो, अरे जायचं आहे मला जायचं आहे. मी आज प्रियाला सकाळी सांगितलं की मी माझं काम वेळेत आवरतो, आपण निघायचं आज. आणि दर्शन, आमचं इथे दर्शन झालं तरी आम्हाला भरपूर मिळालं असं आम्ही समजतो. आणि त्यात इथे आल्यावर जर आरती करायला मिळते हे म्हटलं तर म्हणजे त्यात खूपच म्हणजे आशीर्वाद मिळाल्यासारखं आहे आमच्यासाठी. आणि खरं सांगायचं तर असा योग मला बऱ्याच वेळा मिळाला आहे. वा, वेळेवर येऊन आरतीला मिळाले असं मला बऱ्याच वेळा मिळालं. जे पुण्यवान असतात, भाग्यवान असतात, त्यांचंच असं असतं. आणि खरंच छान वाटतं, कारण की मी म्हणजे अगदी सुरुवातीपासून इथे आहे, त्यामुळे त्याचा जो आनंद मिळतो की वेळेवर येऊन आरती करायला मिळणे, त्याचं मला खूप छान वाटतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असं हे खरं सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी आपलं कर्म असावं लागतं आणि मागची पूर्ण पुण्याही लागते त्याला. तर असा योग मिळू शकतो. कारण आरती इथं करायला मिळणं हे खूप तसं अवघड आहे. म्हणजे तसा योग येणं फार अवघड आहे. म्हणजे बरेच जण बरेच वर्ष वाट पाहत असतात की बाबा आम्हाला आरती केव्हा करायला मिळेल. तर खरोखर आपण भाग्यवान आहेत आणि आपल्या भाग्याचा हेवा वाटतो. पण असंच तुमचं कार्य जे आहे ते आपण अतिशय जोमाने करता, आपलं कर्म करत राहतो आणि निष्प्रभपणे हे आपण सर्व करत असता, त्याचंच हे फळ मिळतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी हो, माझं नाव मोनाली आनंद मालपाणी. मी साताराहून आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मला सांगायचं असं वाटते की इथं आल्यावरती खूप फ्रेश एनर्जी मिळते, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ह्या मंदिरामध्ये. आणि मी स्वामी समर्थांचं जाते. माझी आई इथं घेऊन आली मला आणि दादांचं मार्गदर्शन खूप खूप चांगलं आहे. म्हणजे दादा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या की दादा त्याच्यावर म्हणजे वेळात वेळ काढून काहीही असू द्या, खूप छान आणि खूप साधे मार्गदर्शन करतात. म्हणजे माझ्या लाईफचा एक अनुभव सांगते की खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे, खूप मोठा. आणि त्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन एवढे स्ट्रॉंग होते की आमच्या पूर्ण फॅमिलीला कळत नव्हतं की कुठला ऑप्शन घ्यायचा आणि कुठला नाही घ्यायचा. कारण की दोन्ही ऑप्शन स्ट्रॉंग असताना माणसाची सिच्युएशन खूप क्रिटिकल होते की काय करावं. पण मी आदल्या दिवशी मी आणि माझी आई दादांकडे आलो. दादाने एक छोटा उपाय सांगितला की म्हणे हे करा आणि थोडे दिवस काही निघून जाईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तो उपाय केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला स्वामींनी हे केलं की स्वामींची प्रचिती एवढी आहे की त्याच दिवशी संध्याकाळी आमचा ऑप्शन सुटला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संध्याकाळीच मला ही जी होती आमची फॅमिलीची टेन्शनमध्ये होती की हा प्रॉब्लेम आता कसा होईल आणि कुठला घ्यायचा, तर ह्याचं सर्व पूर्ण क्रेडिट एक तर स्वामी समर्थ आहेच आहे. स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण खरंच स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे हे मी मान्य करते आणि दादांचे आभार मानते की दादांनी खूप महत्त्वाचं बहुमोल मार्गदर्शन मला केलं आणि त्यांची खरंच मी आभारी आहे. आणि स्वामी हो. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण घेऊ पहिला. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता,
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ। आता हलदर साहेबांनी जसं सांगितलं की ज्यांना गव्हाड योग ज्यांना मिळाला तर शैलेश आणि प्रिया. तर शैलेश सांगायची एक गोष्ट खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. जेव्हा स्वामी सेवा माझी सुरू झाली म्हणजे त्यांच्या आईने जेव्हा मला हे मार्ग दाखवला असं असं एक ठिकाण आहे तिथं जाऊन स्वामींची सेवा करतात वगैरे, तर तो तेव्हापासून आपल्या घरी पण आरती व्हावी किंवा स्वामींची सेवा व्हावी अशी मी इच्छा फक्त व्यक्त केली आणि शैलेशने त्याला साथ दिली. छोटीशी खोली होती आमची 10 बायची खोली, स्वामींचा एक छोटासा फोटो आणि आम्ही दर गुरुवारी आम्ही दोघं जण फक्त तिथे आरतीला सुरुवात केली आम्ही आरती. मग त्याच्यानंतर माझी बहीण तिथे लागली आणि थोडीशी आजूबाजूची लहान मुलं यायला लागली आणि ती जी सेवा सुरू झालेली आहे 93 सालापासून. शैलेशाला इथे राहत होता, शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहत होता, तर ती सेवा ते एक रोप म्हणू आपण की आज शैलेश स्वतः बघतो की त्याचं केवढं मोठं झाड झालेलं आहे. आणि अनेक वेळेला जेव्हा शैलेश इथे येतो ही स्वामींची इच्छा आहे की त्याच्याकडनं ही आरतीची सेवा करून घ्यावी आणि असं काहीतरी घडतं की त्याला जो आरती करणार असो ज्याचा महाप्रसाद असतो ती लोक त्याला येतच नाहीत किंवा उशीर तरी होतो आणि तो बरोबर शैलेशला तो लाभ मिळतो. हे त्यावेळेला केलेल्या सेवेचं फळ महाराज आत्ता त्याला देत असतात. ते इथं येणं आणि आरती मिळणं जसं एक खरंच भाग्याची गोष्ट आहे. पण त्याला बरोबर माझ्या राहायला साथ देत राहिला. आम्ही दोघंच जण, मला अजूनही आठवतं, आम्ही दोघंच जण फक्त असतो आरतीला. आणि तो फोटो माझ्याकडे बरेच वर्ष होता, तो स्वामींचा छोटा फोटो, लहान फोटो, खूप वर्ष मी तो सांभाळला होता. पण शेवटी तो कागद आहे तो थोडासा खराब व्हायला लागल्यानंतर मग तो विसर्जन केला. पण ते दिवस अजूनही आठवतात आणि मग असं एक आनंद होतो की आज त्या छोट्याशा एक थेंबातून म्हणा किंवा एक छोटासा एक बीज म्हणा की आज एवढी स्वामी सेवा झाली, एवढे स्वामी भक्त आपण सगळा परिवार मोठा एक तयार झालेला आहे याचा. पण मूळ कुठं असेल तर त्याचं तिथे हा धर्माधिकारी परिवार ज्यावेळेला साथ माझ्याबरोबर होता, मला जेव्हा मार्ग दाखवला त्यांनी, तर मूळ ते तिथपर्यंत जातं ते. आणि मग सगळ्या पुढच्या गोष्टी सगळ्या आपल्याला ज्या माहिती आहेत की ज्या नेहमी प्रबोधनातनं मी सांगतो त्या. आजच्या दिवसाचं महत्त्व आणखीन एक असं होतं की तिळगुळ समारंभ आपण इथे आयोजित केला होता. आपण जेव्हा म्हणतो ना पौष महिना, मागच्या गुरुवारी मी सांगितलं होतं की बरेच जण निषिद्ध म्हणतात, तर तसं काही नाही. एवढं चांगले सण येतात, आपल्याला एकमेकांच्या बरोबर जे वैरभाव असतील ते विसरून जायची संधी आपल्याला मिळते इथे. आणि बघितलं असेल आज की महिलांना एक आणखीन एक संधी नटून थटून येण्याची. आता काही काही जण तर मला वाटतं सुट्टी काढून पण इथे आलेले आहेत. नुपूरनी बहुतेक सुट्टी काढलेली आहे. हळदी कुंकू नटायचं म्हणलं की सगळे छान अगदी आवरून बिरून येत आहेत इथे. मग तो पौष महिना कसा काय वाईट असेल ते.
तर असं काही नाही आहे. तिळगुळ हे कारण फक्त आपल्या पूर्वजांनी काय सांगितलं की त्या ऋतुमानानुसार ते सण त्याला आलेले आहेत किंवा त्या सणाला साजेसं आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं काय करा आणि काय करू नका वगैरे. हे आता काळे कपडे किंवा तिळगुळ ज्याच्यामध्ये तीळ उष्णता. आत्ताचे दिवस मी म्हणत नाही, पूर्वीचे दिवस प्रचंड थंडी. आत्ता तर काहीच नाही, पूर्वी 4-4 महिने थंडी, म्हणजे मी सुद्धा लहान असताना अनुभवलेली आहे. तसं वातावरण आत्ता नाही आहे. कारण काय असेल माहिती नाही आपल्याला, पण त्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला शरीराला उष्णतेची गरज आहे. तीळ हे उष्णता प्रदान करणारे फार छान असं धान्य आहे. त्याच्याबरोबर गूळ मिसळला, गोडवा त्याच्यामध्ये आला, प्रेमाचा गोडवा आला की तो पदार्थ चांगला होतो. आपापसात दिला, आपाप असलेला वैरभाव विसरून जावा, स्वतःहून तुम्ही पुढे जा. एखाद्याच्या मनामध्ये जर का काही असेल, आडी असेल, आपल्याबद्दल असेल, तरी आपण जर का पुढे गेलो आणि तिळगुळ दिला तर ते वैरभाव तो नक्कीच तो विसरू शकेल त्याच्यामध्ये. ही कल्पना म्हणजे. आणि काळे कपडे अशा करतात की जो सूर्याकडनं जो प्रकाश मिळतो तो आपल्या शरीरात घेतला जावा. उन्हाळ्यामध्ये बरोबर विरुद्ध पांढरे कपडे की तो प्रकाश परावर्तित व्हावा, आपल्याला ती उष्णता येऊ नये आपल्या अंगामध्ये. पण आत्ता ही थंडीतली उष्णता आपल्याला लाभावी, सूर्यप्रकाशाचं जे काही त्याच्यात आरोग्यदायी जे आहे जी किरणं असतात ती आपल्याला लाभावी म्हणून ते काळे कपडे. काही पूर्वजांनी जे सांगितलेत ना गोष्टी शास्त्रीयदृष्ट्या आत्ता त्या बरोबर ठरतात, ज्या त्या काळी सांगितलेलं होतं त्या. आज आणखीन एक चांगली गोष्ट किंवा चांगली घटना म्हणता येईल. आपला एक जे युवा सेवेकरी आहेत पालखीचे, आशिष भांबुरे, मला जरा त्यांना पुढं बोलवायचं होतं. एक फार हा वर्षाच्या सुरुवातीला आपण जेव्हा सगळे आनंदामध्ये होतो किंवा 31 डिसेंबरला आपण सगळे इयर एंड जे साजरा करत असतो, तर त्यावेळेला त्याच्यावर एक खूप भयंकर प्रसंग त्याच्यावरती आलेला होता. ही परीक्षा होती, स्वामींनी घेतलेली खूप कठीण परीक्षा होती. 1 तारखेलाच बरोबर म्हणजे नवीन वर्ष सुरुवातीला जेव्हा सगळीकडे आनंद उत्सव सुरू होता, तर त्याच्याकडं एक खूप मोठा दुःखाचा पहाड कोसळला होता. त्याच्या वडिलांचं अचानक एकदम म्हणजे अशी बातमीच अशी होती की वडील गेले म्हणून. हीच बातमी त्याला समजली, म्हणजे काही कारण नाही, आजारपण नाही, काही नाही. आणि हा धक्का खूप मोठा असतो. तो धक्का हल्ल्याळ साहेबांनी त्यांना बसला होता एक 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा त्यांचे भाऊ गेले होते त्याला. आजारी मनुष्य असतो, आपल्याला माहिती असतं आजारी आहे, जाणार आहे, डॉक्टरने कल्पना दिलेली असते. पण काय कळालं असं होतं घडतं की हा मोठा आघात आपल्यावरती होतो, पण माझ्या मते म्हणजे तो सहन करायला हवा, कारण त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर जन्म आणि मृत्यू, आणि त्याच्यातनं सावरायला हवं. हे मी सगळ्यांना सांगतो, कारण त्या सगळ्या प्रसंगातून मी गेलो होतो, मी सावरलो. मी इतरांना पण सांगतो की तुम्ही पण सावरा. हे दुःख आहे, आयुष्यभराचं हे दुःख आहे. आई वडील जाणं आपल्याला कधी ती भरून न येणारी पोकळी असते, कधी भरून न येणार. आपण त्याच्या बदल्यात काही दुसरं घेऊ असं काही त्याच्यात नसतं. दुसऱ्या नात्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मानणं वेगळं पण असणं वेगळं. ते दुःख सहन करायची ताकद फक्त महाराज आपल्याला देतात. आणि जो कोणी मनुष्य नामस्मरणामध्ये रमला असेल किंवा स्वामी सेवेत जर का जो कोणी असेल तर ही ताकद नक्कीच महाराज देतात. आणि आज मी जेव्हा आशिषशी बोलत होतो तर मधल्या काही दिवसांमध्ये तो पूर्णपणे सावरलेला आहे, पूर्णपणे स्वामी सेवेकरता तो आग्रह पण धरत होता की मी तिथे येतो, मला स्वामी सेवा करू दे म्हणून. पण काही नीतिबंध काय म्हणतो ना, नियम समाजाचे की 10वा 12वा 13वा असतोपर्यंत जे सुतक हा जो प्रकार असतो तो पाळावा लागतो. महाराज पाळत नव्हते, पण आपण महाराज नाही, आपण साधे सेवेकरी आहोत. स्वामींच्या पुढे जो प्रश्न टाकला होता असा आहे, प्रश्न मांडला तर त्याला यावं अशी इच्छा आहे. पण तर महाराजांनीच थांबवलं. घरी काही त्याला म्हणजे घरी पण असणं महत्त्वाचं आहे, त्याची तब्येत सांभाळणं महत्त्वाचं आहे, मानसिक धैर्य सांभाळणं महत्त्वाचं आहे. पण आपल्या सगळ्यांच्या स्वामी परिवाराचं जर सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं की दुःखद प्रसंगी जे आपण सगळे उभे राहतो एकमेकाच्या, आनंदी असताना आपण जातोच, पण दुःखद प्रसंगी तर सगळ्यांनी त्याला साथ दिली. म्हणून आज आशिष इथे आपल्यासमोर सगळं दुःख बाजूला सारून इथे उभा आहे. आणि त्याच्याकरता बरेच दिवस माझ्या मनामध्ये नवीन जबाबदारी येत होती, ती कोणाकडे द्यावी. तर स्वामींनी तो कौल स्पष्ट दिलेला आहे की आशिष त्याच्याकरता योग्य आहे. आणि मला वाटतं आपण या सगळ्यांच्याकडनं त्याला तो पाठिंबा मिळेल त्या नवीन जबाबदारीकरता, असं मला वाटतं. हे खरोखरीच म्हणजे हा आनंदाची म्हणलं तर आनंदाची गोष्ट आहे की नवीन जबाबदारी मी त्याला देतो आहे, पण ह्या दिवसात देतो आहे. पण माझ्या दृष्टीने तो
त्याच्या त्या परीक्षेमध्ये तो खरंच उत्तीर्ण झालेला आहे, म्हणून हे फक्त कौतुक केलेलं आहे तसं. आपण जागेवर बसलात तरी चालेल. ही जी घटना असते ती मी म्हटलं ना की कधी असं भरून न येणारं दुःख असतं ते, पण ते सहन करायचं असतं. आपल्याला आशिष सारखेच सगळे सेवेकरी आणि सगळे स्वामी भक्त जर का असे असतील तर मला खूप आनंद होईल. गोष्ट आनंद मानण्याची नाही, फक्त समाधान त्याच्यात की सावरायला शिकलेला मनुष्य कोण, अध्यात्मामध्ये कोण, की जो निर्विकार आहे. जे घडलं ते स्वामींनी घडवलं. चांगलं घडलं तरी त्यांचं, वाईट घडलं तरी त्यांची इच्छा आहे म्हणून ते घडलेलं. आणि शेवटी मनुष्य देह कुठेतरी हा थांबतोच. आज ना उद्या कोणावर तरी ती वेळ येतेच. आज त्यांच्यावर आली, उद्या आपल्यावर सुद्धा आहे ती वेळ. पण त्याला सामोरं जायचं. आणि आत्ता जो उल्लेख केला संभाजी महाराजांचा, तर हे निधडे छातीचे वीर होते, मृत्यूला सामोरं जाणारे. राज्याभिषेक झाला म्हणजे आनंद झाला असं नाही. सतत मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर आहे. शत्रू आहेत, परधर्मी आहेत, स्वकीय आहेत. रोज मृत्यू समोर दिसतोय आणि रोज लढायचे. ही घटना किंवा हे जे जीवन आहे ना, ते जीवन शब्दात ते वर्णन करण्यासारखं नाही. त्यांच्यासारखं धैर्य आपल्याला आणणं अशक्यच आहे. समोर मृत्यू दिसत असताना जायचं, लढाई करायची. आपण घरी परत येऊ की नाही माहिती नाही, पण ते निधड्या छातीचे वीरच मराठे जे आपण म्हणतो, महाराजांनी जे रत्न निवडली होती ती सगळी अशीच होती. बाजीप्रभू झाला, पावनखिंडीमध्ये त्यांना माहिती होतं मृत्यू आहे. 600 फक्त मावळ्यांच्या समोर लढाई करायची. समोर मुघल सैन्य किती माहिती नाही, अगणित सैन्य आहे. आणि महाराज विशाळगडावर पोहोचसपर्यंत लढत राहायचं. आज लढलो तरी उद्या मृत्यू आहे हे माहिती होतं त्यांना. आज आपण एक दिवसभर कसा बसा काढू, पण दिवस संपताना काय, तरी पण लढायचं. मुरारबाजी झालं, माहिती होतं मृत्यू आहे. किंवा पन्हाळगडावरून जेव्हा महाराज निघाले होते रात्रीच्याला, भयंकर पाऊस, सिद्धी जो वेढा घातला होता त्याच्यातनं सुटणं अशक्य, अवघडच. अशा ह्याच्यातनं मार्ग काढत त्यांचे गुप्तहेर जे खातं होतं त्यांनी मार्ग दाखवला. त्या मार्गातनं जर का बाहेर पडायचं असेल आपल्याला तर अमुक अमुक मार्गातनं बाहेर पडायचे. आणि त्याच्याकरता आपल्याला 2 पालख्या लागतील म्हणले. एका पालखीत प्रत्यक्ष महाराज बसतील आणि दुसऱ्या पालखीत कोण, तर त्यांच्याकडं जो न्हावी काम करणार होता त्याचं पण नाव शिवाजीच होतं. शिवा काशीद त्याचं नाव होतं. आता शिवा काशीदला जेव्हा महाराजांनी विचारलं की शिवा तू या पालखीत बसतोस, ही पालखी मृत्यूची पालखी म्हणली, तर त्याने काय उत्तर द्यावं की शिवाजी म्हणजे तुमचे कपडे, महाराज मी तुमचे कपडे जेव्हा अंगावर घातले तेव्हाच मी तो मृत्यू स्वीकारलेला आहे. म्हणजे इतकं निडर, इतकी अशी ती लोक त्या काळची, म्हणजे काय समजत नाही कशी त्यांची छाती असेल, कसं त्यांचं मन असेल. कारण ती पालखी पकडली जाणार, एक पालखी कुठली तरी पकडली जाणार. माझी पकडली गेली तर माझा मृत्यू, तुझी पकडली गेली तर तुझा मृत्यू आहे. पण ही जाणीव होऊन सुद्धा त्यांनी ते स्वीकारलं. तो पालखीत बसला, ती पालखी पकडली गेली, त्याचा मृत्यू झाला. पण सगळे हसत हसत सामोरे. आणि संभाजी महाराजांचा तर छळ किती झाला असेल, आनंदित छळ झाला त्यांना पकडल्यानंतर. समोर रोज त्यांना दिसतं, रोज मृत्यू दिसते, रोज छळ होतो त्यांचा. पण ही गोष्ट लहानपणापासूनच म्हणलं त्यांच्या मनावरती बिंबवली गेली असेल ती, की हे स्वराज्य जे आहे त्याच्याकरता जे जीर्ण आहे त्याच्यामध्ये रोज आपल्याला मृत्यू आहे, त्याच्यातनं आपल्याला लढायचं आहे. ही शिकवण शिवाजी महाराजांच्याकडनंच. पण कसं आलं की शिवाजी महाराजांचंच कर्तृत्व एवढं मोठं होतं की त्याच्यापुढं थोडंसं मला असं वाटतं की संभाजी महाराजांचं थोडंसं गुणगान थोडंसं कमी झालं असावं. कारण जेव्हा स्वराज्याचा जेव्हा शब्द येतो तेव्हा शिवाजी महाराज पहिला शब्द येतो आणि मग संभाजी महाराजांचा येतो. म्हणजे वडिलांचंच कर्तृत्व एवढं आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही झाकळून न जाता स्वतःची परत प्रतिमा निर्माण करायची एक अवघड गोष्ट असते. ह्या अवघड गोष्टी संभाजी महाराजांनी पेलल्या. अनेक आपल्याकडे आपल्याला बघता येईल की ही जी मृत्यूची उदाहरणं आपण म्हटलं, सावरकर आहेत, फक्त देशासाठी. आपल्याला माहिती आहे काळ्या पाण्याची शिक्षा आली तर सावरकरांना 2 काळ्या पाण्याची शिक्षा, म्हणजे 24 वर्ष 2 शिक्षा, 48 वर्ष, म्हणजे मृत्यू तिथं ठरलेला आहे, कधी येईल माहिती नाही. पण उलट त्याच्यामध्ये सावरकरांनी असा प्रश्न विचारला की तोपर्यंत ब्रिटिश सरकार टिकेल का म्हणले. म्हणजे कशातनं कुठलं धैर्य हे लोक आणतात त्यावेळेला. सगळेजण स्वातंत्र्यवीर जेवढं ते सगळ्यांनी हे धैर्य दाखवलं होतं त्यावेळेला. ह्या वीरांमुळं आज आपला हिंदुस्थान, आत्ता आपण जे आपण मोकळ्या मनाने श्वास घेतोय,
तो त्या वीरांमुळं घेतो आहे खरं. संभाजी महाराजांची एकच फक्त एक चुणूक फक्त मी सांगतो लहानपणीची. कालच एक गोष्ट वाचली होती. जेव्हा पुरंदरचा जेव्हा तह जळता मिर्झा राजे आणि दिलेर सिंग त्यावेळेला होते ते. मिर्झा राजांनी खूप म्हणजे शिवाजी महाराजांना जेरीसच आणलं होतं. तह करण्याशिवाय काय पर्यायच नाही तिथे. पण स्वतः मिर्झा राजे राजपूत असल्यामुळं कुठेही म्हणजे शिवाजींच्याबद्दल आदर होताच त्यांच्याबद्दल. असं कधी त्यांनी महाराजांना जरी तह झाला तरी असं कुठलं युद्ध कैदी वगैरे असं काही त्यांनी केलं नाही. आणि खूप छान त्यांचे संबंध होते. एक दिवस संध्याकाळच्या वेळेला संभाजी महाराज लहान होते त्यावेळेला. मिर्झा राजांना बुद्धिबळ खेळायला खूप आवडायचं. बुद्धिबळाचा पट मांडलेला होता. संभाजीराजे आले संध्याकाळची वेळ असेल तर खेळायचं का म्हणजे शंभूराजे खेळायचं का म्हणले आमच्याबरोबर खेळाल का तुम्ही. हो खेळीन की म्हणले. बघा तो लहान मिर्झा राजे मोठे राजपूत घराण्यातले राजे त्यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळायचं तर असं कोणी मोठ्या आपल्याला व्यक्तीने आपल्याला जर का सांगितलं आमच्याबरोबर या असं करा तर आपण थोडेसे संकोच होऊ. आपल्याला नाही वाटेल नको नको. पण संभाजीराजे बसले त्यांच्यासमोर खेळायला. आता पण असतो की हरलं तर काय. तर संभाजीराजे म्हणतात की मी जे मागेन ते तुम्ही मला द्यायचं. आणि अगदी आजोबा वगैरे अशा शब्दात ते त्यांच्याशी बोलत असं ना. लहान लहान असतात अगदी 8-10 वर्षाचे असतील ते. तर आजोबा जर का मी जिंकलो तर मी मागेल ते तुम्ही मला द्यायला पाहिजे. मिर्झा राजे पण तयार होतात. हो हो चालेल म्हणतात. आता स्वतःच्या जो बुद्धिबळाचं कौशल्य असतं त्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो की आपण जिंकणार. शेजारी दिलेर खान उभं असतात. सगळी मुसलमान किंवा जे राजपूत जे सरदार असतात ते उभे असतात. संभाजीराजांच्या मागं थोडेसे आपले मराठी सरदार उभे असतात 4-5. खेळ रंगतो आणि अशा एका क्षणी तो बाल संभाजी तो मिर्झा राजांना शह देतो. मात ते बुद्धिबळामध्ये मात देतो. तर एक क्षणभर मिर्झा राजे पण चकित होतात की अरे ह्या बाळाने हे कुठली चाल रचली आणि मी कसा हरलो. तो विचार करत बसतात थोडा वेळ. मग शंभूराजे असतात ते त्यांना भाणार आजोबा तुम्ही हरलात म्हणतात. आता मी मागेन ते द्यायचं. आता दिलेर खान शेजारी उभा असतो. त्याला खरं म्हणजे मुसलमान लोक किंवा जो त्यावेळची जी सल्तनत होती त्याप्रमाणे थोडंसं आगाऊपणा त्याने केला की हां तू माग म्हणतो काय तुला मागायचं तर माग म्हणतो. तर म्हणतो मी तुमच्याकडं नाही मी आजोबांना मागणार आहे. त्या ह्याच्यातही शंभूराजे ताठ मानाने म्हणतात तुमच्याकडं नाही मागत आजोबांना मागणार आहे. आणि मी जे मागेल ती तुमची सल्तनत मला देऊ शकणार नाही. एवढं बजावतात. म्हणजे ह्या लहान वयामध्ये दिलेर खान चकित होतो. तो म्हणतो मुसलमान म्हणजे आमची सल्तनत तुला देऊ शकत नाही अशी कुठली गोष्ट आहे म्हणतो माग तर. तो म्हणतो आजोबा बघा. तर ते दिलेर खान पण मिर्झा राजे पण सांगतात की हां ठीक आहे माग म्हणतात. तो म्हणतो हे जो पट आहे हा जो त्याच्यावर किती खण किती आहेत म्हणजे जागा किती आहेत घरं किती आहेत. 64 घरं म्हणतात. मग तो म्हणतो मला एका घरावरती एक असे मला ज्वारीची दाणे पाहिजेत म्हणतो ठेवायला. मग एका घरावर एक म्हटल्यानंतर प्रत्येक घराबरोबर त्याच्यानंतर दुप्पट होतील असे मला तुम्ही दाणे द्या. त्याबरोबर तो दिलेर खान हसायला लागतो. तो म्हणतो की शेवटी तुमची अवकात काय म्हटलं त्याप्रमाणे तू मागितलं म्हणतो. लायकीच तुमची म्हटला मराठा तुम्ही असं तो त्यांना सांगतो. त्यावर शंभूराजे चिडतात एकदम. अजूनही तुम्ही मध्ये बोलताय म्हणतात मी तुमच्याशी बोलत नाही आहे माझं म्हणणं ऐकून घ्या म्हणतात काय ते. पहिल्या घरामध्ये 1 दाणा दुसऱ्या घरामध्ये 2 दाणे तिसऱ्या घरामध्ये 4 चौथ्यामध्ये 8 पाचव्यामध्ये 16 असं ते वाढत जाणार आहे. आणि प्रत्येक घराचा हिशेब त्याला सांगतात ते की तुम्ही करा म्हणतात किती. दिलेर सिंग सुरुवातीला तोंडी उत्तर देतो. 64 128 256 512 1024 2048पर्यंत जमतं. त्याच्या पुढचं गणित जमत नाही. 32व्या घरापर्यंत ती संख्या कोटीपर्यंत जाते. 8 कोटीवर तो आकडा होतो त्या दाण्यांचा. पुढचं गणित मांडा म्हणतात शंभूराजे त्यांच्याकडे मग मिस्किलीपणे बघतात. दिलेर खान पुढचं गणित मांडा म्हणतात. आता 32व्या घरात हा आकडा झाला आहे 33व्या घरात किती होईल. तो त्याचे शेजारी जी मुसलमान सैनिक असतात त्यांच्याकडे तो बघायला लागतो. ते आकडेमोड करायला लागतात. शंभूराजे सांगतात थांबा मी सांगतो. शंभूराजे भराभरा आकडे सांगत जातात. 64व्या घरापर्यंत तो आकडा म्हणजे आपल्या कल्पनेपेक्षा बाहेर तो निखरव त्या तिथपर्यंत जातो. आणि इतकं जर का तुम्ही मला दाणे दिलेत तर भारतामध्ये ज्वारी शिल्लक राहणार नाही. तेवढी ज्वारी तयारही होणार नाही. तेवढी पोती तुम्ही भरू पण शकणार नाहीत.
आणि मग दिलेर खानाकडे म्हणत की तुमची मुसलमान सल्तनत मी जे म्हणलं तर देऊ शकणार नाही, ती ही गोष्ट आहे, इतकं तुम्ही धान्य आम्हाला देऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही त्याच्यात पडू नका मध्ये आमच्यात. हे सगळं ऐकल्यानंतर ते मिर्झा राजे काहीही बोलू शकत नाहीत. शंभूराजांना ते उलट नमस्कार करतात की शेवटी शिवाचा तू पुत्र आहेस, जो भगवानाचा अवतार आहे त्याचाच तू पुत्र आहे, तुझ्यामध्ये पण भगवानाचा अंश आहेस हे म्हणतात ते. आणि मी मानतो तुला जे काय असेल आमच्याकडनं तुम्हाला कुठलाही दुसरा कुठला त्रास होणार नाही वगैरे त्या पुढच्या काही गोष्टी सांगतात ते. आणि दिलेर खानाला सांगतात की दिलेर खान आजपासून संभाजीला म्हणजे शंभूला जेव्हा माझ्याकडे यायचं असेल त्याला कोणी अडवायचं नाही, माझ्याकडे त्याला पाठवत जा, त्याला कोणीमध्ये कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही, आणि आम्ही जेव्हा खेळत असू त्याला तुम्ही पण इथे थांबायचं नाही, म्हणजे कडक ताकीद त्याला देतात ते. इतकी ही म्हणजे लहानपणापासून म्हणतात ना की एक प्रकारचं वेगळीच ती व्यक्तिमत्व असतात, ह्या ज्या लोक असतात ही एक वेगळंच रक्त घेऊन जन्माला आली असते ती. आणि आजच्या काळामध्ये ही गोष्ट किंवा जन्ममृत्यू किंवा हा जो राज्याभिषेक जो दिन आत्ता त्यांनी सांगितलं की त्या दिवसापासून म्हणजे जन्माल्यापासून ज्याला मृत्यू समोर आहे, सावट मृत्यूचं त्याच्या अवतीभोवती आहे, तो घाबरणारच नाही तो मनुष्य. बाळकडूच तसं मिळालेलं असतं ते. आणि अध्यात्मामध्ये एकच गोष्ट मी सांगतो की जेव्हा अशी संकट येतात तर त्याच्यातनं तरुण जाण्याची ताकद महाराज देतात. म्हणून आपण नामस्मरणावरती फक्त भर द्यायचं, जेवढं शक्य आहे तेवढं नामस्मरण, जेवढं शक्य तेवढे स्वामीसेवा. स्वामीसेवेमध्ये तुम्ही रमलात तर महाराज हे असं दुःख कधी जाणून देत नाहीत. संकट येतं, दुःख येतं, पण ते कधी जाणून देत नाहीत, त्यातनं आपल्याला सहज बाहेर काढतात. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो, मला वाटतं बराच गंभीर विषय झाला. तिकडं बायकांची चुळबुळ सुरू आहे, हे कधी संपते आणि मी कधी एकदा हळदी कुंकू लावतो आणि तिळगुळ वाटतोय. तर आपल्या पालखी सेवेचे परत एकदा सेवेकरी आशिष बांबुरे आज आलेले आहेत, तर त्यांच्यापासून सुरुवात करू. आणि पुढचा जो महाप्रसादाचा जो आहे कार्यक्रम, तर ज्या लोकांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी पालखीबरोबर जावं, ज्या लोकांना भक्तांना महाप्रसादाकरता थांबायचं असेल तर त्यांनी दर्शन घेऊन मग महाप्रसाद घ्यावा. स्वामींचा एकदा आपण जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.